आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गंभीर चुका, विसंगती आणि नावाचे गोंधळ आढळून आल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवरती पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने माजीवाडा प्रभाग समितीचे सहआयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली. प्रतिनिधी मंडळाने यादीतील तांत्रिक चुका, गायब झालेली नावे, एकाच पत्त्यावर अनेक मतदार दाखवले जाणे, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे तसेच नवीन मतदारांची अनुपस्थिती अशा अनेक मुद्द्यांवरती अधिकारी वर्गाचं लक्ष वेधलंय. पक्षानुसार या चुका निवडणुकीच्या पारदर्शकतेवरती प्रश्न उपस्थित करणाऱ्या असून योग्य दुरुस्ती न केल्यास मतदान प्रक्रियेवरती गंभीर परिणाम होऊ शकतो. या भेटीत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट चेतावणी दिलेली आहे. चुका तातडीने दुरुस्त करा, नाहीतर आम्हालाही शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावं लागेल. या वक्तव्यामुळे प्रशासकीय दुर्लक्षावरती पक्ष आक्रमक होत असल्याचं स्पष्ट झालंय. यावेळी उपशहर प्रमुख संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, चंद्रकांत केसरे, शाखा प्रमुख सागर ढवळे, संजय जाधव, उपविभाग प्रमुख शशिकांत आंबरे, दीपक कनोजिया, विजय जोशी, आयुष गोडेकर, महिला विभाग संघटक ज्योती कदम, शाखा संघटक अनिता हिलाल, उपशाखा संघटक शबाना मुलानी, मंगल कोळेकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर दस्तऐवज यादीतील नोंदी आणि तक्रारींचे पुरावे सादर केलेत. ठाणे महापालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत असताना मतदार यादीतील या घोटाळ्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण आणखीन तंग झालेले आहे. यादीतील दुरुस्ती न झाल्यास निवडणूकपूर्व संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे बघा, एकंदरीत ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आणि याद्यांवरचा जो घोळ आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की मला हेच कळत नाही आहे की निवडणुकीची घाट एवढ्या लवकर का केला जातो आहे. आता मी आपल्यासमोर फक्त प्रभाग क्रमांक 3चं सांगतो आहे. असं संपूर्ण ठाणे शहरामध्ये आहे 1975 ही दुबार नावं आहेत. आता आम्ही त्यांना विनंती केली आहे की कमीत कमी ही सिंगल नावं ठेवून बाकीची नावं तुम्ही कमी करावी म्हणून. त्याच पद्धतीने आता तुम्ही दुसरं बघा इथे की 78 नावं ही प्रभागातच नाही आहेत. ही नावं ह्या आमच्या प्रभागात टाकण्यात आलेली आहेत. त्याचंही आम्ही त्यांना उत्तर मिळतं आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त नावं काही कमी करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. आम्ही फक्त ॲड्रेस व्हेरीफाय करू शकतो. आणि 326 नावं जी विधानसभेला आमच्याकडे होती, म्हणजे प्रभाग क्रमांक 3मध्ये होती, पण आता ही 326 नावं प्रभाग क्रमांक 8मध्ये 151 यादीवरती आणि 163 यादीवरती गेलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली की मॅडम, हे आपण सगळी नावं पुन्हा एकदा आमच्या 8 नंबर प्रभागामध्ये आपण टाकावी. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला पुरावे. मला एक सांगा, आता ही जी यादी आहे ही ठाणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यावरती अशोकनगर, संभाजीनगर, निर्मलानगर असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ हाच सगळ्यात मोठा पुरावा असा होतो की ही यादी. मी जेवढं याद्यांवर म्हणजे सगळ्यांवर काम केलं आहे. आता आम्ही इथे TMCमध्ये पण आलो आहे. मला असं वाटतं की हे जे आपण बोलतो ना डबल इंजिन, म्हणजे हे शिंदे गट आणि भाजप यांची आपण बोलतो की म्हणजे त्यांचं नगरसेवक कोण असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं त्यांनी प्लॅनिंग करून उतरलेले आहेत. आणि जे इच्छुक आहेत आमच्यासारखे, आता कोणी असो, त्यांचं इथे मरण होणार आहे. आणि बस मेन आमचं जे हे आहे प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 2, इथं आमच्या इथले म्हणजे तिन्ही प्रभागामध्ये याद्या ठेवलेल्या आहेत. जे दुबार नावं आहेत किंवा बाकीचे आहे तिन्ही, म्हणजे प्रभाग क्रमांक 2मध्ये पण तीच नावं आहेत जी कोळशेतून येतात. जो तुम्ही आज नकाशा जो बनवलेला आहे तो आमचा सेंट झेवियर्स ते कापुरवडीपर्यंत संपला जातो, पण आमच्यामध्ये कोळशेत गाव, परत ब्रह्मांड हे सर्व जॉईंट केलेलं आहे. हे जॉईंट केल्यानंतर पण मागच्या वेळेला विधानसभेला आमच्या 48 याद्या होत्या. 48 याद्यांमध्ये आजच्या डेटला 78 याद्या आहेत. 78 याद्या असूनसुद्धा वोटर्स तेवढेच आहेत. मग आमचे जे 48 याद्यांमध्ये जर 55,000 वोटर्स होते, मग बाकीचे आता जर याद्या वाढलेल्या आहेत तर मग संख्या वाढायला पाहिजे. त्या वाढलेल्या नाहीत. म्हणजे आमच्या गावातले वोटर्स पण या लोकांनी कुठेतरी खाऊन घेतलेले आहेत किंवा
किंवा BLO किंवा हे आता मॅडमला विचारलं होतं मी का BLO काय काम करतो, BLOचं काम काय, पण मॅडमला काय त्यांनी डायरेक्ट कलेक्टरवरती ढकलून दिला का ते त्यांच्या इथून येतात, आमचं काही हे नाही. बोललो प्रशासनातर्फे यांची पण काहीतरी जिम्मेदारी बनते ना. आज बोललो इलेक्शन नाही तर जे 10,000 वोटर जे वाढलेले आहेत यांना बोललो असंच इलेक्शन कशाला लावताय. प्रशासन चालू आहे किंवा मग इलेक्शन घेऊ नका, त्यांना डिक्लेअर करा. जे पहिले जे निवडून आलेले आहेत तेच नगरसेवक राहतील, कोणी इच्छुक नाही राहणार, कोणी हे नाही राहणार. तुम्ही बोललो कायमस्वरूपी त्यांना नगरसेवक बनवून ठेवा. जर असाच होत असेल तर मग बोललो इलेक्शन लढायचा फायदा नाही. काय आता भूमिका आहे पुढची आहे जर त्याच्यामधून आता आम्ही कलेक्टरला पण जाऊन निवेदन देणार आहे आणि त्याच्यामध्ये जर नाही झाला तर बोललो आम्ही आंदोलन करू आणि इलेक्शन पुढे ढकलण्याचं आम्ही बोललो इलेक्शन पुढे ढकलण्यासाठी आंदोलन पूर्ण महाविकास आघाडीतर्फे आम्ही करणार आहोत.